मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ महाराष्ट्राचं देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं हे व्हॉट्सअप गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर माझं सार्थक आहे. मस्के हाय, आपल्या भावाचं यूट्यूब चॅनल आहे. नाव सांग. सार्थक. माझं नाव सार्थक आहे. आपलं लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भाऊ फक्त एकदा व्हिडिओ बनवतो, तर भावाला सपोर्ट करा आणि भावाला मोठं करा, कारण की व्हिडिओ एक नंबर असतात त्याचे. चॉकलेटचा प्रँक बघितला नसेल, सॉरी ओरिओचा प्रँक बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. एकदम मस्त उतारी. तू गेलता होता माझ्या फोन कॉलचा प्रँक केला होता. आमच्या लोक अशी झाली युट्यूबवर इंस्टाला जाऊन. आपण युट्यूबवर आहे, त्याचे ब्लॉग मस्त असतं, जाऊन बघा. आपला पण काही नाही, जाऊन व्हिजिट करा. नाव सार्थक मस्त ब्लॉग युट्यूब चॅनलचं नाव आहे, तर जाऊन बघा, व्हिजिट सपोर्ट द्या भावाला. माझं जाऊ द्या, पण आपलं सार्थक भावाला नक्की सपोर्ट करा. सगळे मोठ्या आणि आपलं काम आहे, आता एक छोटं काम आहे ठाण्यामध्ये. काम आहे जरा ते आलो आनंद आश्रमचं इथे काम झालं. तुला दाखवतो काय काम सांगतो. आता सांगत नाही तर चला जाऊ. आता टायटल मी सांगितलं असेल ना, सांगितलं असं माहीत नाही. बघू चालू बघा आनंद आश्रम आतमध्ये. जाऊ आता आतमध्ये, चला. तर काय आता आपण आता आनंद आश्रममध्ये. त्या आतमध्ये बघा इकडून असं आहे, इथे जाऊ आतमध्ये. थांबा बघा, इथे बसायचे आनंदिका साहेब काढलं इथे आतमध्ये. असं आहे बघा सगळा. एंट्री बंद आहे इथून. फोन त्यांचा अजून आहे इथे ठेवलाय आतमध्ये. बघा मस्त एकदम दिसत नाही. बरकली समोर काली मातेचे फोटो. बरकली पाहिजे ना, काली मातेचे फोटो आहे. त्याच्यामध्ये मध्ये लिंबावाला त्रिशूळ आहे, बाजूला त्यांची कुलदैवत त्यांनी माता केदारनाथ. त्याच्यामध्ये डोंगरावर ते देवस्थान. काल त्याचं हे झालं, ओटीचं सामान आपलं माणसं आपल्याकडे. आपण 2 ओटीचं माणसं, एकदा वेळेला आणि आता 2 वेळा आपली ओटी. समोर लिंबाचा त्रिशूळ भगवा, नंतर टेबलावरती दगडू हलवाई गणपती आहे, देवी आहे मागे, इकडे तलवार आहे आणि हांटर आहे त्यांचा. त्यांनी मार खाल्लाय सगळे. त्याची माणसं मोठी झाली. मी काय नाव कोणाचं सांगत नाही. आता मी तुम्हाला पाहिजे, मी ओळखतो त्यांचं. त्याच्यानंतर किती वर्षांनी तुम्हाला नावानिशी हाक मारला म्हणजे असं तो जाणता राहता. आपण महाराजांना कसं जाणता राहता, म्हणजे कसं जाणता राहता. आपण सांगायच्या आधी त्याला खबर असते. बदमाशाचं पोळ कसं उठतो तशी माणसं धडाधड जमावायची. तर त्याचं डायरेक्ट ऍक्शन असायचं. तो आता हे नाही. धन्यवाद. पिक्चर पहिला पार्ट म्हणजे शेवटचे 10 मिनिटं असताना माझे ते नाव घेतात 2 वेळा. माझं दरवाजा तुला साईड तिकडे बसले आवडते. जावळे गाडीची चावी. पहिला शिवसेनेचा ठाणे घेतल्याचा कॅशर आणि तो नवरोशी मुख्यमंत्री असताना 2 महामंडळावर होतो. सगळं माझं इच्छाच होतं. माणूसच वेगळा होता, हरका माणूस होता. चालणं बोलणं सगळं वेगळं. बाळासाहेबांचा वाढदिवस होता शनिवार गावला. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. तर त्याच दिवशी प्रमोद नावलकरांचा वाढदिवस होता. प्रमोद नावलकरांचा स्टेजवर सत्कार करायचे. ते व्हीआयपी गेटने गेले, आम्ही जनरल गेटने गेलो. आम्ही ज्यावेळी एंट्री केली साहेबांना, बाळासाहेबांचं भाषण चाललं. साहेबांनी एंट्री केल्याबरोबर मनोहर जोशी संस्कार सगळं सभागृह उभं राहिलं. बाळासाहेबांना 2 सेकंद भाषण सांगतो. अशा काही बऱ्याच गोष्टी जीवनाचे मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट, स्वराज्य सेनापती, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. बाळासाहेब ठाकरे यांचा. बाळासाहेब ठाकरे यांचा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय. धर्मवीर आनंदगे साहेबांची शिवसेना पुढे नेतोय. इथं मालक आणि नोकर कोणी नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं, हा कार्यकर्त्यांचा पक्ष, जो राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे. आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे. त्यांच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे. आणि म्हणून तुम्हाला देखील पण कचरा गेला, आमचा गेला, अरे आमच्याकडे येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करतोय, पण तुमच्याकडून का जात आहे याचा तरी विचार कधी करणार की नाही, आत्मपरीक्षण करणार की नाही. शोलेमधला एक डायलॉग होता, मैं अंग्रेज जमाने का जेलर हुआ, शास्त्राने म्हणायचा, आगे इधर जाओ आगे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे बघितलं तर कुछ नाही आहे. अरे कशासाठी? हा, माझ्यावर देखील विश्वास दाखवला, माझं देखील खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचं खच्चीकरण होताना मी पाहू शकत नाही. आणि म्हणून आता हे आमदारांवर, खासदारांवर लक्ष ठेवणं, वॉच ठेवणं, त्यांच्या मागे माणसं पाठवणं म्हणजे काय? हा विश्वास आहे. हे का असा वेळ आली याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. माझ्याकडे येतात त्यांचं मी स्वागत करतोय खुल्या मनाने. ते आले की म्हणतात गद्दा, ते आले की म्हणतात कचरा गेला. का जाताय हे लोक, का सोडताय तुम्हाला? जेवणाचं देखील निर्बंध घालण्यात आले. खासदारांनी कोणाकडे जेवण करण्यात जावं यासाठी आमची परवानगी घेतली पाहिजे असं सांगण्यात येतं. चांगलं आहे ते, चांगलं आहे. कुणी काय खावं, कुणी काय बोलावं, कसं बोलावं, काय खावं याच्यावर मेनू कार्ड तयार करून चांगलं आहे. बाळासाहेब असताना बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, कार्यकर्त्यावर विश्वास होता, कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची भाजी लावायला तयार होता. या एकनाथ शिंदे सारखे हजारो लाखो कार्यकर्ते, शिवसेनेचे आमचे नेते जे आता आहेत ते त्यांनी देखील रामदास कदम असतील, आपले अडसूळ असतील, कीर्तिकर असतील, अनेक आमचे नेते फडणवीस फडणवीसांकडे फुलगुच्छ दिला जातो, फडणवीसांना फुलगुच्छ दिला जातो सर. सोबत शरद पवार दिसले, मात्र कुठे एकनाथ शिंदे सोबत शरद पवारांनी सत्कार केला, कुठे मनात चीड निर्माण झाली. आता सध्या शरद पवार, अरे हे मनाचा कदरूपणा आहे. हा पोता मन आहे, पोटे असं म्हणतात फडणवीसची जवळीक. मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण, दिघे साहेबांची शिकवण विसरलो की कमरेखाली कधी वार केला, कोणालाही अगदी पातळी सोडून कधी आरोप केला. मी कधी असं वाईट कोणाच्या बद्दल बोललो. तुम्ही रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अमित शहा गृहमंत्री 370 कलम हटवलं, त्यांना शिव्या देताय, त्यांच्यावर आरोप करताय. काय चालू आहे? दिल्ली के सामने घुटने टेकते, अभी क्या करते हैं? अभी क्या करते हैं? शरद पवार लाडकी बहीण योजना किंवा इतर ज्या योजना आहेत त्या योजना मोफत नागरिकांना मिळतात, त्यामुळे नागरिक जे आहेत ते सर्व. तुम्ही आता लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला. अरे बाबा, त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना. त्यांच्या मुलांचं औषध, त्यांच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी. साळवींच्या पक्षप्रवेशामुळे रामदास कदम नाराज आहेत. साळवींच्या पक्षप्रवेशामुळे रामदास कदम नाराज आहेत असं समजतं. तुम्हाला का फोन केलेला नाही? तिथे बाईट दिले रत्नागिरी. खरं म्हणजे
शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी जेवढे जेवढे शिवसेनेमध्ये उभाटामधून येतात त्यांचं स्वागत करतात. चालू है, चालू रहेगा. सर क्या चलो ठीक है. सर क्या ऑपरेशन टाइगर अंतर्गत हिंदी मध्ये बोला सर. सर कितने सांसद उद्धव ठाकरे के आपके साथ जुड़ने वाले बस इतना बता दीजिए. थँक्यू. सर फोटो सर एक सर साहेब फोटो एक फोटो घेतात. त्याला सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. Hey,